हॅलो एव्हरीवन. तर कसे आहेत सगळे? आय होप सगळेच मजेत असणार आणि ठीकच असणार. तर मी माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे आमच्या आजूबाजूचं वातावरण बघा. हे पूर्ण झाडं झुडपे आणि असं हिरवंगार वातावरण आहे आमच्या इकडे आणि आभाळ आलेलं आहे खूप असं. तर बघू शकता तुम्ही, हे आहे माझं अंगण. हे मी इथे बाग लावलेली आहे, झाडं लावलेली आहेत काही. हे तुम्ही बघू शकता इथून. दिसते का तुम्हाला? हे बघा, अशा प्रकारे लावलेले आहेत. आणि समोर हे झाड आहे, तिकडे सागाचं झाड आहे, तर कडुलिंबाचं झाड आहे. बघू शकता तुम्ही, तिकडे कपडे वाळत घातलेले आहेत मी. आणि असं हे माझ्या आजूबाजूचं पूर्ण वातावरण आहे, हे बघू शकता तुम्ही. तर हे तुम्हाला कसं वाटलं तर मला नक्की तुम्ही असं कमेंटमध्ये मला सांगाल का? माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि जमला का ते पण सांगाल. तर मी तुम्हाला दाखवणार आहे समोरचं पण अजून. तर मी तुम्हाला माझी बाग दाखवते. मी हे झाडं लावलेले आहेत, हे गुलाबाचे झाडं आहेत, बघू शकता. हे छोट्या छोट्या कुंड्यामध्ये लावलेले आहेत. बघा, असे झाडं लावलेले आहेत अशा प्रकारे. या तुरी आहेत, तुरी लागल्या आहेत तिथे. आणि हे बघा, हे गुलाबाचे फूल, कळी आलेली आहे एक. आणि हे बघा, मी वाल लावलेले आहे, वालाचे झाडं आहेत लावलेले, एकदम छोटे असे आहेत बघा. बघू शकता तुम्ही, यांची उंची बघा. आणि याला फुलं आलेले आहे, एकदम छोटे छोटे असे आहे. आणि हे झाड याला म्हणतात, याला एप्रिल महिन्यात फूल येतो, एप्रिल आणि मे मध्ये. हे त्याचं झाड आहे. असे बघू शकता, हे वाल लावलेलं आहे. अशा प्रकारे झाडांचा गोंधळ झालेला आहे इथे. अशा प्रकारे लावलेलं आहे. आणि इकडे पोपयांचे झाडं सुद्धा आहेत, बघू शकता तुम्ही. पोपया पण लागलेल्या आहेत. तुम्हाला झूम करून दाखवते, पोपया लागलेल्या आहेत तिथे. तर कसं वाटलं नक्की सांगा मला. आमच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आहे. इकडे पूर्ण असं आभाळ आलेलं आहे पूर्ण बघा. जिकडे तिकडे आभाळ दिसते. आता ऊन तापले आहे, आत्ताच पाणी यायला होता. तर असं आमच्या इकडलं वातावरण आहे, मोकळं असं. मला पण छान असे फुलं येतात, पण तेही उन्हाळ्यातच येत असतं. इथे बघा, अळू लावलेला आहे. अळू आत्ताच तोडला होता. बघू शकता. तर अशा प्रकारे आम्ही बाग लावलेली आहे. तुम्हाला आवडली का नक्की सांगाल मला कमेंट करून. आणि माझा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते पण सांगाल. तर बाय. जय भीम, जय शिवराय सर्वांना. आणि काळजी घ्या. तर चला.